मुंबईच्या गोरेगावमध्ये पाण्याच्या भांडणातून 15 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सोमवारी सकाळी मेघना अगवणे शिकवणीवरून परत येत असताना शेजारच्यांनी साफ केलेल्या रस्त्यावरून जाण्यास तिला मनाई केली। यानंतर झालेल्या भांडणात मेघनाच्या पायावर बाटली मारल्यानं मुलगी जखमी झाली। यानंतर अगवणे कुटुंबानं पोलिसात तक्रार करूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही। संध्याकाळी पुन्हा झालेल्या बाचाबाचीनंतर 10 ते 12 जणांनी मेघना आणि तिची बहीण पूजाला घरात घुसून बेदम मारहाण केली। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मेघनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलंय। दिघावासियांनी दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार दिला। आजच 4 अनधिकृत इमारती रिकाम्या करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत। अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा इमारतीतल्या रहिवाशांना उद्याच घरं खाली करावी लागणार आहेत। 4 इमारतींची याचिका हायकोर्टानं फेटाळली। इमारती खाली करून कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यामुळे दिघावासियांच्या अडचणीत वाढ झाली आहे। लष्कर भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी ठाण्याच्या गुन्हे शाखेनं आणखी 3 जणांना अटक केली। या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांचा आकडा 21 वर पोहोचला। या रॅकेटमध्ये लष्करातील बडे अधिकारी सामील असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे। दरम्यान याच प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत। लष्कर भरतीच्या पेपर फुटीवरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केला। ज्यांच्या हातात देशाची सुरक्षा आहे त्यांचाच पेपर सुरक्षित नाही आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे प्रचारात व्यस्त असतात। कुठल्या दिशेनं चाललोय आपण, अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। देशाची सुरक्षा करणारे लष्कर, त्या लष्कर भरतीसाठी जो काही पेपर आहे तो पेपर सुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकत नाही। ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे त्यांचा पेपर आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, तो पेपर सुद्धा फुटतोय। आणि मग खरंच कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत? परीक्षा रद्द का? जे बसणार होते त्यांचा काय दोष आहे? पण आपल्याला कारभाराकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये, कशाचा काही पत्ता नाहीये, पण आम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या। सरकारी नोकर भरतीवरील बंदी त्वरित उठवावी, भरतीसाठी प्रतीक्षा यादी लावावी, तलाठी भरती परीक्षा MPSC मार्फत मोफत घेण्यात यावी, अशा मागण्यांसाठी पुण्यातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं छात्र क्रांती मोर्चाचं आयोजन केलं। शनिवार वाडा ते विधान भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। दुसरीकडे सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांचा निषेध करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानंही मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं मोर्चाऐवजी विद्यापीठ आवारात निषेध सभा घेण्यात आली। यावेळी आमदार परिचारकांसोबतच मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांचाही निषेध करण्यात आला। ठाण्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। महासभेच्या अनुपस्थितीचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदेंनी सर्व नगरसेवकांची 100% उपस्थिती असायलाच हवी असा दमच दिला आहे। पिंपरी चिंचवडच्या एका तरुणानं EVM मशीनबाबतचा नवा शोध समोर आणला। EVM मशीनमध्ये बिघाड करून कशा प्रकारे मतांचं विभाजन केलं जाऊ शकतं हे एका ॲप्लिकेशनद्वारे त्यानं सिद्ध करून दाखवलं। त्यामुळे मतदान यंत्रणेत खरंच पारदर्शकता आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। पिंपरी चिंचवडची एकाती सत्ता गमावल्यानंतर शेवटच्या दिवसात सर्वसामान्यांच्या पैशांवर राष्ट्रवादीनं डल्ला मारायला सुरुवात केली आहे। शेवटच्या 8 दिवसात स्थायी समितीनं 8 कोटींच्या विषयांना मंजुरी दिली। तसंच शेवटच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे तिन्ही सभा तहकूब कराव्या लागल्या। रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणात पुन्हा एकदा रिक्षाचालकाकडून एसटी चालकाला मारहाण करण्यात आली। कल्याण बस आगारात वळण घेत असताना एसटी चालकाचा रिक्षाचालकाशी वाद झाला। त्यातूनच रिक्षाचालकानं बस चालक आणि महिला वाहकाला मारहाण केल्याचं समोर येत आहे। या घटनेनं एसटी कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। उल्हासनगरातल्या कॅम्प क्रमांक 4 मधील OT सेक्शन परिसरातल्या साईबाबा मंदिरात चोरी झाली। दर्शन घेण्याच्या बहाण्यानं मंदिरात शिरलेल्या अज्ञात तरुणानं साईबाबा आणि गणपतीचा चांदीचा मुकुट, चांदीची छत्री अशा जवळपास 2.25 किलो चांदीच्या वस्तू चोरीला गेल्यात। मंदिरात बसवलेल्या CCTVमध्ये ही चोरी रेकॉर्ड झाली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बहिणीची बदनामी करतो म्हणून मेहुण्यानं भाऊजीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे।
अशोक रामबाबू सिंग असं मृत भाऊजीचं नाव आहे. अशोक आणि त्याचा मेहुणा धीरज दारू प्यायला बसले असताना बहिणीची बदनामी करतो यावरून धीरजचा आणि त्याचा वाद झाला आणि संतापलेल्या धीरजनं अशोकच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकून दिला. स्थानिकांनी मृतदेहाबाबत सिंहगड पोलिसांना माहिती दिली असता अवघ्या 3 तासात 3 आरोपींना अटक करण्यात आलं. मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईतील रस्त्यांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने एक बैठक बोलावली. 10 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी MMRDA, MSRDC, PWD, BMC, BPT यासोबतच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजर राहावं असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मुंबईतल्या खड्ड्यांवर काय उपाययोजना करण्यात येणार याचा आढावा घेतला जाणार आहे. कल्याणमधील गायमुख जकात नाका परिसरात स्विफ्ट गाडीनं भर रस्त्यात पेट घेतला. भर रस्त्यात गाडी पेटल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानं सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. दुष्काळमुक्तीसाठी ठोस पावलं उचलणाऱ्या नाम फाउंडेशनला यंदाच्या अभिजित कदम मानवता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या हस्ते पुण्यात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. नामच्या वतीनं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दैदिप्यमय इतिहास असणाऱ्या देशाचा वर्तमान एवढा केविलवाणा कसा असा प्रश्न मकरंद अनासपुरे यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यात प्रवासी पक्षी या कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कविता संग्रहाच्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन झालं. डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर जब्बार पटेल, पंडित सत्यशील देशपांडे आणि पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकर यांच्या हस्ते विशेष आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर श्रीराम लागू यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. ओळखलात का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घरच्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या राहती जाईल कशी? बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारवारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखल काळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ओळखलात का सर मला? राज्यातल्या खेड्यापाड्यात वाचन चळवळ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्ञान की वाचनालयाच्या वतीनं निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ज्ञान की आणि ABP माझा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी गावातलं पाण्याचं नियोजन आणि सिंचन असा विषय देण्यात आला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. निबंध पाठवण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत एकूण 43,000 पत्र ज्ञानकीकडे दाखल झाली आहेत.